ओनली एज्युकेशन यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण प्रत्येक पार्टमध्ये विज्ञान यांचे 100 प्रश्न पाहणार आहोत. तर आज आपण 201 पासून म्हणजे 300पर्यंत प्रश्न पाहणार आहोत उत्तराचे. तर चला बघूया. एखाद्या पदार्थ पुरेसा दाब दिला असता त्याचे लहान वाणामध्ये रूपांतर होण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? तर ठिसूळपणा असे म्हणतात. रबर बँड व स्पंज या पदार्थामध्ये कोणता गुणधर्म असतो? स्थितिस्थापकता. पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसणे हा पदार्थाचा कोणता गुणधर्म आहे? पारदर्शकता. ॲल्युमिनियमची तार हातोडीने ठोकून चपटी केली तर ॲल्युमिनियमचा हा गुणधर्म कोणता आहे? वर्धनीयता. जैविक पदार्थ हे कशापासून उपलब्ध होतात? सजीवापासून. रबलाला कठीणपणा आणण्यासाठी त्यात कोणते पदार्थ वापरतात? गंधक. रेशीम कीटकाच्या एका कोशापासून किती मीटर लांबीचा धागा मिळतो? 500 ते 1300 मीटरपर्यंत. तृणधान्यात जास्त प्रमाणात कोणते घटक असतात? कर्बोदके. उष्णता मोजण्यासाठी कोणत्या एककाचा उपयोग होतो? किलो कॅलरी. वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे किती कॅलरी ऊर्जेची आवश्यकता असते? तर 2000 ते 2500 कॅलरी. शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस कमी झाले असता कोणते विकार होऊ शकतात? दात खराब होणे, हाडे ठिसूळ व कमकुवत होणे. जीवनसत्वे ए, डी, ई, के हे कोणत्या पदार्थात विरघळतात? स्निग्ध पदार्थ. ॲनिमिया झाला असता कोणते जीवनसत्व असलेले पदार्थ खावेत? B12. सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणात समावेश असणारा आहार म्हणजेच कोणता आहार होय? संतुलित आहार. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने काय होते? अतिपोषण. शरीरात कॅल्शियम, फॉस्फेट, कार्बोनेट, खनिज, क्षार यासारख्या जैविक पदार्थापासून काय बनलेले असते? हाडे. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणारी तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियाचे रक्षण करणारी कोणती संस्था असते? अस्थिसंस्था. अक्षय सांगाडा व उपांग सांगाडा हे कशाचे दोन भाग आहेत? मानवी अस्थिसंस्था. कवटी, पाठीचा कणा व छातीचा पिंजरा यांचा समावेश कोणत्या सांगाड्यामध्ये होतो? अक्षय सांगाडा. हातपाय या हाडाचा समावेश कोणत्या सांगाड्यामध्ये होतो? उपांग सांगाडा. छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला काय म्हणतात? उरोस्थी. पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात? 33. पाठीचा कणा कशाचे संरक्षण करतो? मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे. आपल्या शरीरात सर्वात लहान हाड कोणते? कडी, कानातील हाड. मानवी शरीरात मनगट, पायाचा घोटा यामध्ये कोणता सांधा असतो? सरकता सांधा. उकळीच्या सांध्याची हालचाल किती अंशाच्या कोनात होऊ शकते? 360 अंशाच्या कोनात. शरीरातील कोणत्या सांध्याची हालचाल 180 अंशाच्या कोनात होते? बिजागिरीचा सांधा. शरीराच्या बाह्य आवरणाला काय म्हणतात? त्वचा. मेलॅनिन हे रंगद्रव्य शरीरातील कोणत्या किरणापासून त्वचा व त्वचेच्या आतील भागाचे संरक्षण करते? अतिनील किरण. त्वचेवरील भुरे व पांढरट केस हे मेलॅनिनमधील कोणत्या घटकामुळे झालेले असतात? गंधक. सैनिकाच्या संचलनाच्या गतीला कोणती गती म्हटले जाते? एकसमान रेषीय गती. झोपाळ्याच्या हेलक्यावाला कोणती गती असते? आंदोलन गती. एकक कालावधीत वस्तूचे पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची काय म्हणतात? चाल म्हणतात. वस्तूची हालचाल होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बलाची आवश्यकता असते. पृथ्वी कोणते बल लावून वस्तूंना स्वतःकडे खेचते? गुरुत्वीय बल लावून. रबर, प्लॅस्टिक, एबोनाईट यासारख्या पदार्थावर विद्युत प्रभार कशामुळे निर्माण होतो? घर्षणामुळे. आंतरराष्ट्रीय एकक पद्धतीत कार्य आणि ऊर्जा कोणत्या एककात मोजतात? जूलमध्ये. सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? सूर्य. ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरामधून कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाही अशा ऊर्जा स्रोताला काय म्हणतात? हरित ऊर्जा स्रोत. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे काय होणे गरजेचे असते? कंपन होणे गरजेचे असते. आपल्या शरीरातील स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा कशावर अवलंबून असतो? ध्वनी तंतूच्या ताठरपणावर. प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत कोणता आहे? सूर्य. काजवे, ॲगलफिश, हनी मशरूम हे कशाचे नैसर्गिक स्रोत आहेत? प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत. प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला काय म्हणतात? प्रकाशाचे रेषीय संक्रमण. प्रकाशाच्या विकिरणासंबंधीच्या संशोधनाला कोणता परिणाम म्हणून ओळखले जाते? रामन परिणाम. न्यूटनने प्रकाशाविषयी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? ऑप्टिक्स. सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात? 7 रंग. नैसर्गिक चुंबक कोणता आहे? मॅग्नेटाईट. दारावरची घंटा, क्रेन अशा उपकरणामध्ये कोणत्या चुंबकाचा वापर करतात? विद्युत चुंबक.
कोणत्या यंत्राला बल, भार आणि टेकू ही 3 भाग असतात? तरफ याला. कोणत्या शास्त्रज्ञाने चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केलेले आहेत? मायकल फॅरेडे. आपली शिरोमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला काय म्हणतात? आकाशगंगा, मंदाकिनी. तेजस्विता व आकार स्थिर न राहणारा रूपविकारी तारा कोणता? ध्रुव तारा. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे किती सेल्सिअस आहेत? 6000 अंश सेल्सिअस. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर वातावरण नाहीत? बुध या ग्रहावर. गुरु या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? 64. मंगळ या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? 2. शनी या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? 33. गुरुग्रहाचा परिभ्रमण काळ किती वर्ष आहेत? 11.87 वर्ष. शनी या ग्रहाचा परिभ्रमण काळ किती आहे? 29 वर्ष. पृथ्वीचा परिवलन काळ किती आहे? 24 तास. बुध या ग्रहाचा सूर्याभोवतीचा परिभ्रमण काळ किती आहेत? 88 दिवस. सूर्य या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे? 243 दिवस. शुक्र या ग्रहाचा परिभ्रमण काळ किती आहे? 225 दिवस. गुरु या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे? 9 तास 56 मिनिटे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? बुध. सूर्यमालिकेतील सर्वात तप्त ग्रह कोणता? शुक्र. मंगळाचा रंग लाल का दिसतो? मंगळावरील मातीत लोह असल्याने. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत कोणता आहे? ऑलिम्पस मॉन्स. सूर्यमालिकेतील कोणत्या ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात? गुरु. शनी ग्रहांचे वस्तुमान पृथ्वीच्या किती पट आहेत? 95 पट. सूर्यमालिकेतील युरेनस हा ग्रह घरंगळत चालल्यासारखा का दिसतो? आज खूप कललेला असल्याने. नेपच्यूनच्या ग्रहावर एक ऋतू सुमारे किती वर्षाचा असतो? तर 41 वर्षाचा असतो. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र. चंद्राचा परिभ्रमण काळ आणि परिवलन काळ किती दिवसाचा आहे? 27.3 दिवस. 27.3 दिवस. सूर्यमालिकेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना काय म्हणतात? तर लघुग्रह म्हणतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान आकारांच्या खगोलीय वस्तूला काय म्हणतात? बट्टू ग्रह म्हणतात. कोणत्या ग्रहाचा बट्टू ग्रहात समावेश होतो? प्लुटो या ग्रहाचा. प्लुटोला सूर्यभोवती फेरी मारण्यास किती वर्षे लागतात? 248 वर्षे. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान बर्फाळ खगोलशास्त्रीय पदार्थाला काय म्हणतात? धूमकेतू. धूमकेतू कशापासून तयार झालेला आपल्या सूर्यमालेचा घटक आहे? धूळ व बर्फ. हॅलेनच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वर्षे लागतात? 76 वर्ष. फुलपाखराच्या जीवनक्रमाच्या किती अवस्था असतात? 4. एखाद्याला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या तर आपण त्याला कोणते द्रावण देतो? जलसंजीवनी. सोडा वॉटरच्या बाटलीचे झाकण उघडताच कोणता वायू बुडबुडेवर येतात? कार्बन डायऑक्साईडचे. जे पाणी प्यायले असता आपल्या प्रवृत्तीला कोणत्याही प्रकारचे धोका होत नाही अशा पाण्याला कोणते पाणी म्हणतात? निर्धोक पाणी. खाल्लेले अन्न थोडा वेळ उदरपोकळीत साठविण्याकरता उदरपोकळीत कोणते आंतरद्रिय असते? जठर. गिळालेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी नळीसारख्या दिसणाऱ्या आंतरद्रियाला काय म्हणतात? ग्रास नलिका. मानवी शरीरात अन्नमार्गांची लांबी सुमारे किती मीटर असते? 9 मीटर. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली पुणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? राष्ट्रीय विषाणू संस्था. क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. क्लोरेला, क्लॅमिडोमोनास या गटातील पेशी कशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात? हरितलवक. टोमॅटोमध्ये कोणता विषाणू आढळतात? विल्ट विषाणू. जीवाणूवर कोणते विषाणू हल्ला करतात? बॅक्टेरियोफेजेस विषाणू. बॅक्टेरियोफेजेस विषाणू. विषमज्वर म्हणजे टायफॉईड कोणत्या जीवाणूमुळे होतो? साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे विषमज्वर होतो म्हणजे टायफॉईड होतो. जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो? C14 कार्बन 14. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील कोणत्या घटकामुळे असते? दुग्ध शर्करा म्हणजे लॅक्टोजमुळे. शुद्ध सोने हे किती कॅरेटचे असते? 24 कॅरेटचे. तांबे व जस्त यापासून कोणते संमिश्र बनवतात? पितळ. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी कार्ल लिनियसची कोणती पद्धती वापरली जाते? द्विनाम पद्धती. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी कार्ल लिनियसची कोणती पद्धती वापरली जाते? तर द्विनाम पद्धती.